नमस्कार मित्रांनो. आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत. नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं न्यूजलेटर आलेलं आहे आणि या न्यूजलेटरमध्ये जे काही आता डिसेंबरपर्यंतच्या आयोगाचं कामकाज आहे किंवा आयोगाकडे आलेली मागणीपत्र वगैरे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये भरले असते. आता ही डिटेल्सनुसार आता जर आपण पाहिलं तर आपल्या ग्रुप सीच्या आणि ग्रुप बीच्या पण जागा वाढल्यात. ग्रुप बीच्या जागा झाल्यात एकूण 758 पर्यंत, म्हणजेच 750 प्लस झाल्यात. आणि त्याच्या डब्बल म्हणजे ग्रुप सीच्या जागा किती आहेत तर जवळपास 1540 पर्यंत गेलेले आहेत. तर ह्या एकंदरीत जागा आपण पाहिल्या तर आपण जे काही 900 जागा आणि 900 प्लस, बघा आपण एक कटऑफचा व्हिडिओ टाकला होता मागल्या एक 8-10 दिवसापूर्वी आणि त्याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे 11 जानेवारीच्या नंतर बऱ्याच जणांनी कट ऑफचे व्हिडिओ टाकले होते आणि त्याच्यामध्ये कट ऑफ जे सांगितलं होता काही जणांनी 52, 55, 53, 55 पर्यंत सांगितले होते. तर आता ह्या जागा वाढल्यात, जवळपास किती जागा वाढल्यात तर 1000च्या 1500 प्लस झाल्यात. म्हणजे जवळपास आपल्याला 900 वरनं 1500 प्लस गेले, 900 प्लस वरनं 1500 प्लस, म्हणजे जवळपास 40% जागा वाढ झाली. आता याचा कट ऑफवर काय परिणाम होतो का तर मी तुम्हाला आता याच्यामध्ये 2 मिनिटात हे सांगणार आहे. आपण जर हे पाहायचं म्हटलं, बघा सुरुवातीच्या जागा किती होत्या, एकंदरीत ज्या जागा होत्या आपल्या मित्रांनो एक 950च्या आसपास, ठीक आहे, एवढ्या जागा होत्या. आणि यावरनं कट ऑफचा जे अंदाज आहे याच्यामध्ये प्लस काय होतील तर 125 ऍड होतील आणि 125 ऍड होऊन ह्या जागा किती होतील तर जवळपास 1100 असं पकडा. ह्या 1100च्या आसपास होतील. ह्या उद्देशानं हे जे कट ऑफ आहेत सगळ्यांनी ते कट ऑफ काय सांगितलं ते तर 52 ते 55 पर्यंतच्या आसपास मध्ये, म्हणजे 52च्या 55 मध्ये, म्हणजे कुठं 53 लागेल, 52.5 लागेल, 53 लागेल, 54 असं आसपास सांगितलं ते. अक्षरशः मी सुद्धा तेच सांगितलं की 52 ते 55, 55च्या पुढे जाणार नाही असं सांगितलं होतं आणि 52 पर्यंत येईल. तर आता ह्या जी जागा आहेत ह्या किती झाल्यात आता एकूण, म्हणजे ज्या पहिल्या आणि आताच्या टोटल मिळून किती 1510 प्लस जागा झाल्या त्या, ठीक आहे एकंदरीत. तर ह्या जागा एवढ्या, आता त्याचं काही लगेच नोटिफिकेशन आले का नाही, आता ते सेकंड आन्सर की येईल आणि त्या दरम्यान येईल, कारण निकाल लागायच्या आधी ते ऍड करत असतात. ART AMEI आणि एक्साईजचे 125 अशा 441 आय थिंक 125, म्हणजे जवळपास 500 प्लस जागा तिथे आहेत, 550 प्लस जागा तिथे ऍड झालेल्या आहेत. आणि ह्या जी जागा आहे त्या 1510 पर्यंत गेल्या, म्हणजे गेल्या वर्षी जागा किती होत्या तर जवळपास 1600 होत्या, ठीक आहे. आणि या 1600 जागेवर कट ऑफ किती लागला होता तर 48.5, ठीक आहे, हा कट ऑफ होता. आता आपल्या जागा किती जवळपास 1550 पर्यंत जागा त्या. तर ह्या जागेचा कट ऑफ काय लागेल, गेल्या वेळेसचा पेपर यावेळेसचा पेपर सगळं जर कॅल्क्युलेशन आपण आधीच केलंय तर हा ज्या जागा वाढल्या जवळपास 40% जागा वाढल्या, कट ऑफचा आपण रेशिओ पाहिला त्याच्यानंतर. तर माझं म्हणणं असं आहे की ओपन जनरल ज्याला 50 मार्क आहेत 50, त्याने पूर्ण झोकून अभ्यास करायचा. याच्या सुद्धा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना 52 ते 55 मध्ये म्हणजे 52, 53, 54 कुठेतरी कट ऑफ लागेल, परंतु ज्यांना 50 प्लस मार्क्स आहेत त्यांनी अभ्यास कराच असं मी सांगितलं होतं. व्हिडिओ परत पहा तुम्ही आता शेवटला, की 50 प्लस मार्क आहेत त्यांनी सगळ्यांनी तयारी करा, काही होऊ शकतं. तर आता सांगतो मी की कट ऑफ हा 50 मार्कावर लागेल. कुठे ओपन जनरलच्या इथं 50 मार्क्स, 50 वर कट ऑफ लागेल, 50च्या सुद्धा खाली येईल, ठीक आहे. गेल्या वेळेसपेक्षा लईच लय वाढला तर अर्धा 1 मार्काने वाढेल, म्हणजे 48, 49, 50, 49, 49, 50 कुठं होईल, लई वाढला तर 51 जाणार नाही. कट ऑफ कुठं राहील माहिती का, ओपन जनरल सांगतोय मी. मग याच्यानंतर जे ओबीसी आहे ते एका दुसऱ्या मार्काने खाली येऊ शकतो, कारण गट कसा पेपर आहे त्याच्यामध्ये कास्टला जागा जास्त असतात. एखाद्या मार्काने इतर कास्टचा, मग ते कास्टनुसार गेल्या वेळेस जसा कट ऑफ आहे तसं तुम्ही कास्टनुसार जाग्यानुसार स्वतः अनालिसिस करू शकता. पण हे जे कट ऑफ आहे हा 50 क्रॉस होणार नाही असं मला वाटतंय. किती 50 क्रॉस होणार नाही, ठीक आहे. त्यामुळं पूर्णपणे ज्यांना 50 मार्क्स आहेत त्यांनी पूर्ण ताकदीनिशी एकदम मजेत अभ्यास करायचा, कुठलंही टेन्शन न घेता. 50 वाला मुलगा इन होतोय, ठीक आहे. कधी ओपन जनरल 50 वाला, मग बाकीचे जे आहे ते तुम्ही ठरवा. 50 वाला इन आहे, आत्ता इन आहे आणि हे नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तयार लागण्यापेक्षा आत्ताच, तसं तर आपण पूर्वीच सांगितलं होतं की 50 प्लस सगळे अभ्यास करा, आता धुमधडक्यात अभ्यास करायचा, ठीक आहे. कट ऑफ खाली येणार आहे, 50 क्रॉस होणार नाही. चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.